आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी। आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। बदलापूर घटनेत पोलीस तपासात मोठे खुलासे। आंदोलन पूर्वनियोजित असल्याचं पोलीस तपासात समोर। आंदोलनादरम्यानचे फोन आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती। बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित होतं। घटना दुर्दैवी, त्याचं राजकारण करणं चूक। बदलापूर आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल। नराधामांना कडक शासन व्हावं, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। बदलापूरच्या घटनेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार। मुख्यमंत्र्यांकडे पीडित कुटुंबियांना भेटायला वेळ नाही। वामन म्हात्रेंना अटक करा, सुषमा अंधारेंची मागणी। शाळा दुसऱ्या पक्षाशी संबंधित असती तर भाजपनं रान उठवलं असतं। बदलापुरातील ती शाळा भाजपशी संबंधित, संजय राऊतांचा गंभीर आरोप। घटनाबाह्य सरकारचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवा, राऊतांची मागणी। तर एसआयटी शब्द फडणवीसांच्या तोंडी शोभत नाही, संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, गुन्हेगारांना सरकारची भीती राहिली नाही। बदलापूरच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल। संस्थेची तक्रार आली होती तरी कारवाई का नाही, सुळेंचा सवाल। बदलापुरातील घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे आक्रमक। आंदोलनात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झळकवले बॅनर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी विमानतळावर दाखल। विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार। बदलापूरच्या निषेधार्थ मुंबईत आंदोलन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं लालबाग परिसरात आंदोलन। आमदार अजय चौधरींच्या उपस्थितीत आंदोलन सुरू। कालच्या आंदोलनानंतर बदलापुरात तणावपूर्ण शांतता। खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंदच। शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। बदलापुरातील आदर्श शाळेच्या बंदोबस्तामध्ये वाढ। शाळा परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा। कालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी। सुनावणीच्या वेळी युक्तिवाद होण्याची शक्यता। कोर्ट काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष। पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा। रोहित पवारांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला मुलांशी संवाद। 31 ऑगस्ट पासून संघाची समन्वय बैठक। केरळमधील पलक्कड जिल्ह्यात 3 दिवसीय बैठक। भाजपसह संघातील 32 प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार। स्वप्नील कोसाळेचं कोल्हापुरात जंगी स्वागत। ताराराणी चौकातून स्वप्नीलची भव्य मिरवणूक तर हसन मुश्रीफ यांच्याकडून कोसाळेचं स्वागत। विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक। एससी एसटी आरक्षणातील क्रिमी लेअरच्या बाबत निर्णयाला विरोध। बसपासह अनेक राजकीय पक्षांचा भारत बंदला पाठिंबा। देशातील नामांकित कंपन्यांकडून नोकर कपात। वर्षभरात 5 कंपन्यांकडून 52,000 कर्मचाऱ्यांना नारळ। रिलायन्सकडून सर्वाधिक 38,000 कर्मचाऱ्यांची कपात। पालकांना आपल्या मुलांचं हृदय जपा। लहान मुलांमध्ये हृदयाशी संबंधित आजार वाढले। आरोग्य तपासणी मोहिमेतून धक्कादायक माहिती समोर। मंकीपॉक्स आजारावर लस काढणार सिरम इन्स्टिट्यूट। जगात रुग्णसंख्या वाढत असल्यानं सिरमकडून स्वदेशी लसीवर काम सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।